ठीक आहे सर. बरं सत्या, मुकादमाचं अपहरण झालं तेव्हा तू कुठे होतास? मी घरीच होतो. तू त्याला धमकी दिली होती ना? होय, दिली होती. म्हणूनच तर मी त्याची जाहीर माफी मागणार होतो ना. आणि मौर्य साहेब, जेव्हा तुम्ही आणि वाघमारेंनी मला माझी चूक समजावली तेव्हा ती मला लक्षात आली होती. तीच चूक सुधारायला निघालो होतो. आणि मला सांगा, जर मला त्याला गायब करायचा असता तर मी त्याची माफी मागितलीच नसती ना. आणि जाधव साहेब, तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे. मनात एक आणि तोंडावर एक हे माझ्या तत्वातच बसत नाही. सत्या, आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे. तू असं अजिबात करणार नाही, आम्हाला माहिती आहे ना. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का की तुझा धमकी देण्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर मुकादम गायब होणे हे किती गंभीर आहे. होय साहेब, ते येते माझ्या लक्षात. मला बी हेच कळना की नक्की कुणी गायब केला असेल त्याला. मंजू वहिनी, चला जेवण करून घ्या. एक तर तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. गोळ्या बी घ्यायच्यात तुम्हाला. जेवून घ्या चला. सवे, भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. अशी कशी भूक नाही? अहो मंजू वहिनी, आधीच तुमची तब्येत लई नाजूक आहे. नुकतेच तुम्ही दवाखान्यातून घरी आलाय. ती जखम बी दुखायला लागली. अशात उपाशी राहणं म्हणजे तुम्हालाच त्रास होणार आहे. ऐका माझं. सवे, सत्या जोर येत नाही तोवर माझ्या घशाखाली अन्नाचं कण नाही उतरणार. जातो. अहो मंजू वहिनी, तुमच्या उपाशी बसण्याने सत्यदलात पोलीस लोक सोडणार आहेत का? सांगा मला. सवे, जाग. अहो मंजू. मम्मी, बघितलं का काय चाललंय ते? म्हणजे आधी सत्या भाऊजींना स्वतःच अडचणीत आणायचं आणि नंतर हे असं उपाशी राहायचं आणि मग असं दाखवायचं मलाच एकटीला कशी काळजी आहे. होय होय सपना वहिनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. अहो सत्यदला निवडणुकीला उभा करायला हिनंच फोर्स केला होता बघा. आणि त्यानंतर हल्ला झाल्यावर ती लगेच आली होती त्याला वाचवायला. अहो मम्मी, मला तर वाटतंय काही सामील असणार आहे त्या मुकादमाला. आणि तो मुकादम मी निवडणूक हारण्याचा राग काढत असणारे सत्यदावर. आणि तोच परफेक्ट टाइम बघून त्यांनी पट मंजूने स्वतःची पोळी भाजून घेतली. अहो, पण तुम्ही प्रयत्न तरी करा. मला माहिती आहे सत्या या प्रकरणात निर्दोष आहे. तुम्ही प्रयत्न तरी करा. अहो हो, पुरावे त्याच्या विरोधात आहे, सगळं माहिती आहे. पण सत्यानं नाही काय केलेलं. आता तो एक जबाबदार नागरिक आहे, नगरसेवक आहे. तो नाही असं करू शकत. प्लीज. हा ठीक आहे, ठीक आहे. तात्यासाहेब कुठे गेलेत काय माहिती. फोन बी लागणं झालाय त्यांचा. अहो मंजू वहिनी, 2 घास तरी खाऊन घ्या की. आत्ता इथे सत्यादा असता तर त्याला तुमचं असं बघणं आवडलं असतं का? नाहीच ना. निदान माझ्या समाधानासाठी तरी 2 घास खावा की प्लीज. काय झालं? पप्पा सांगा ना, मंजू वहिनीला जेवत नाहीयेत. मंजू, का त्रास करून घ्यायला लागलीस स्वतःला? का जीवाचे हाल करून घेतेस? हे बघ मंजू, एक गोष्ट आता कायम लक्षात ठेव. सत्य आता राजकारणात आलाय. त्यामुळं त्याच्या विरोधात त्याचे विरोधक ही कुरघोडी करणारच, कटकारस्थानं करणारच. तुलाच आता धीरानं घ्यावं लागेल. मला सगळं कळतंय पप्पा, पण काहीच दोष नसताना सत्यानं का सहन करावं हे सगळं? खरं खोटं काहीच माहित नसताना ते न्यूजवाले सत्यावर गुंड असल्याचा ठप्पा लावून गेले. कुठल्याही निर्दोष माणसावर ही वेळ कधीच येऊ नये. तुझं अगदी बरोबर आहे बघ. पण एक गोष्ट सांगू का तुला? टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. आपण तर माणसं आहोत ना. हे बघ, तुझ्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, पण तू त्यातून निर्दोष बाहेर पडलीस ना. मग सत्य सुद्धा यातून सही सलामत सुटेल, विश्वास ठेव. हे बघ मंजू, प्रामाणिक माणसाला नेहमी कष्ट सहन करावंच लागतं. पण ही गोष्ट पण खरी आहे की प्रामाणिक माणसाचा कठीण काळ हा जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळं थोडंसं खाऊन घे. काळजी करू नकोस मंजू, तुझ्यासाठी नाही
तुझ्या या बापासाठी तरी खाशील ना थोडस. घे खाऊन. सत्य तू कॅश ना काय प्रॉब्लेम नाही ना. नाही काही प्रॉब्लेम नाही. जाधव साहेबांनी मोरे साहेबांनी लई समजून घेतलं. बरं तू सांग, तू मुकादम सापडला काय? नाही ना, अरे सगळीकडे उडाकला, कुठंच नाही गावला. अख्खा सातारा पालता घातला. सातारा जिल्ह्यात सगळ्यांना सांगून ठेवलंय मी तसं. सत्या, हे जे काही घडतंय ना त्यात तुझा काहीच हात नाहीये, माहितीये मला. आणि तुझ्या बरोबर हे सगळं घडतंय ते सगळं चुकीचं आहे. मुळे ना तू जरा शांत राहा आणि चिडचिड करू नको. रागाच्या भरात जर तू काही केलंस ना तर ते मंजूला नाही आवडणार. हा मंजू. भारती मावशी, मला सत्याशी बोलायचंय. म्हणजे तुला माहितीये मी नाही करू शकत असं. इथे काय परिस्थिती आहे. भारती मावशी, फक्त मी जे बोलते ना ते तुम्ही सत्याला रिपीट करा. हा. सत्या, मला वाटते नक्कीच हा तुला अडकवण्याचा कट आहे. सत्या, मला असं वाटतंय की तुला नक्कीच अडकवण्याचा कट आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि आपल्याला काहीतरी करावंच लागेल. नाहीतर मुकादमाला गायब करण्यात तुझाच हात आहे असं वाटेल सगळ्यांना. नाहीतर सगळ्यांना तूच मुकादमला गायब केलेस असं वाटेल. होय. आणि असं बी असू शकतं की मुकादमानं स्वतः कट रचला गायब व्हायचा. बलमा, तू एक काम कर. हा. त्याच्या मेवण्याकडं आणि त्याच्या बायकोकडे लक्ष ठेव. जर ते दोघे यात सामील असतील ना तर आपल्याला नक्कीच कळेल की मुकादम कुठं आहे. सत्या, तू अजिबात धीर खचू देऊ नकोस. आणि तुझा धीर तू खचू देऊ नकोस अजिबात. कारण तू सातारचा वाघ आहेस आणि माझा नवऱ्यास हे लक्षात ठेव. तू सातारचा वाघ आणि माझा सॉरी मंजूचा नवरा आहेस. सत्य